मुस्तफा सैयद, किस सोच में हो? और तस्लीम पेश करने का दस्तूर भी भूल गए हो? हाँ, तशरीफ रखिए। हुजूर, खबर मिली है कि विजापुर की सरदारों की तैयारियां मुकम्मल हो चुकी है। नहीं, हमें नहीं लगता। वजीर आजम मलिक अंबर के सामने तैयारियां मुकम्मल हो रही है। इतनी हैसियत उनमें कहां? वजीर आलम, पर हम कुछ समझ नहीं पा रहे हैं। नाही म्हणजे निजामशाही समोर आदिलशाहीचा पाडाव लागणार नाही, असंच ना? चांगलेच आहे की मग ते? निजाम सल्तनत और आदिलशाही का मसला नहीं है, मलिक अंबर और उनके सरदारों के खिलाफ कौन है ये मसला है। आम्ही नाही समजलो। आधी बाजूलाच ठेवा। वेळ पडली तर तुमची फौज आदिलशाही सेनांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे। मलिक अंबर त्यांचे सरदार यांच्या काहीही होऊ दे, समजलं? पण आपण आदिलशाहीची पाठराखण केल्यावर आपलेच सरदार आणि आपलेच जहागीरदार मरू दे ना। तुम्हाला त्याचे सोयर काहीतरी लागतं का? जी सोयर नाही सुतक। हा, तेच ते। पण याद राखा, उद्या गरज पडली तर आदिलशाही सरदार कामाला येतील, हे नाही। दादासाहेब, झुंज होणार हे नक्की। विजापूरकर ज्या पद्धतीने पुढे सरसावतायत त्यावरून इंदापूरला लढाई होणार असा हुरा आहे। इंदापूर म्हणजे मालोजी राजे तिकडेच आहेत? जी नाही, आदिलशहाच्या आक्रमणात एकही मराठा खस्त होता कामा नये। जगदेवा जी, तुम्ही ताबडतोब इंदापूरला निघा। जी। लहान तोंडी मोठा घास घेतो। जे काम चुळकीनं होईल त्याच्यासाठी गंगा नदी वाहायची काय गरज आहे? आणि आपल्याला सिद्धता येथेही करावीच लागेल। आपल्या इथं? पण झुंज आपल्या इथं होणार नाहीये, इंदापूरला होणार आहे। जगदेवा, पंत बरोबर बोलतायत। चिंतन इष्टाची करावी आणि सिद्धता अनिष्टाची। सैन्य तिकडे पाठवलं तर कुमक इकडं कमी पडेल, आणि इकडं आपल्यावर मुघल डोळे ठेवून आहेत। आपल्याला दोन्हीची सिद्धता करावी लागेल। दौलतीचा आणि सल्तनतीचा मोह कुणाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही। तर मग दादासाहेब, आम्ही इथंच लक्ष घालतो। आणि तसंही वजीर आलम मियान राजू यांची कुमक इंदापूरला जाणारच आहे। त्यांचा भरोसा कोणी द्यावा? ते नकोच। पंत जी। 2000 बारगी शिलेदारांना इंदापूरकडे कूच करण्याचा आदेश द्या। जी सरकार। दादासाहेब, मालोजी राजांच्या मदतीला आपण कुमक पाठवली हे समज ना। कुणाला? बादशाला समजलं तर म्हणतील की सल्तनतीच्या मदतीला न सांगता आम्ही फौज पाठवली। नाही, दोन्ही वजीर ते याचा संबंध सोयरिकीशी लावतील, आणि आपण पाठराखण करणं म्हणजे आपल्याकडून सोयरिकीला होकार आहे असंच होईल। सोयरीक वेगळी आणि झुंज वेगळी। ते या दोन्हीत गल्लत करतील तर तो त्यांचा दोष आहे, आपला नाही। पण आपल्या फौजेला फक्त आणि फक्त मालोजी राजांच्या आदेशानं झुंजायला सांगा। जी। यात त्याला एवढा सुद्धा फरक होता कामा नये। वय। पंत जी। इंदापूरकडे जाणाऱ्या फौजेच्या खाण्यापिण्याची आणि घोड्याच्या दाणा वैरणीची व्यवस्था ताबडतोब होऊ देत। जी। दवा पाण्याची व्यवस्था थोरल्या बाईसाहेब करतील। जी सरकार। अहो, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेलंय तसं झुंज आमच्याशी बांधलं गेलंय। गेल्यावरच सुटका व्हायची। आज हे काय चाललंय? असं काही बाई बोलताय? सुरुवात करा बरं। थाळा समोर ठेवून असं कोणी बसतं का? ही अन्नपूर्णा रुजते म्हणते माझा मान राखत नाही। भरल्या थाळ्यावरून असं उठू नये बरं। खिंड उतरून दुश्मन आलाय उमाबाई। आणखीन पुढे आला तर रयतीतली कुटुंब थाळ्यावरून नाही तर उभ्या जिंदगीतून उठतील।
शंभू महादेवा, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. उमाबाई, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेले तसं झुंज आमच्याशी बांधलं गेले. गेल्यावरच सुटका व्हायची. कोण आहे? अरे बोला की, आज कुठे यायलाय? अरे बोला की. हे दिसत नाही काय? हो, चौकी पहाऱ्यावर असलेल्यांना न जुमंता आत येता. हाय काय? कोण आहे? काकासाहेब, काकासाहेब! हे शंभू महादेवा, आज असे का भास होत आहेत? काही गलती झाली आहे का आमच्याकडं? पहाटेच्या वक्ती असे भास. बाईसाहेब, पाणी आणा. बाईसाहेब, आबासाहेब उठा ना. आबासाहेब, काकासाहेब बघा ना. आबासाहेब, दादासाहेब, आम्हाला सोडून कुठे गेला दादासाहेब? दादासाहेब, बादशाह हजरत का परचम बुलंद रहे। वजीर आलम मियान राजू, हमें इंतजार था वजीर आजम मलिक अंबर का। वो कहीं मुंह छिपा रहे होंगे। आपकी मुस्कान कुछ कह रही है। इंदापुर की जंग में हमारी फौज फतेह पा रही है हुजूर, ये उसी की खुशी है। तो फिर वजीर आजम मलिक अंबर क्यों मायूस है? हमारी फतेह के साथ साथ उनके एक सरदार का खात्मा हुआ। अब वो शादी नहीं करा सकते, इसलिए मुंह छिपाकर आंसू बहा रहे होंगे। बादशाह का परचम बुलंद रहे। हुजूर, खात्मा होता है दुश्मनों का। हमारे होनहार मालोजी राजे को शहादत नसीब हुई। वो
अल्लाह को प्यारे हुए। या अल्लाह, लफ्ज बदल के हकीकत तो नहीं बदलेगी। चलो आपका होनहार ही सही। बादशाह हजरत की ये तौहीन है। उन्होंने साफ कहा था कि सरदार हमारा या आपका नहीं, इस सल्तनत का है और उन्हीं को हमने खोया है। इसका शादी से कोई वास्ता नहीं। हमें अफसोस है, हमारा जंग बहादुर मारा जाता है और हमारे वजीर यहां शादी की बातों में उलझे हैं। हम अगर चाहे तो ये शादी नहीं होगी, और अगर चाहेंगे तो होकर रहेगी। अब सिर्फ इंदापुर की बात होगी। नक्शा लाओ। इंदापूरला आम्ही अंत्यसंस्कारला येतोय हे कळवा। इंदापूर अंत्यसंस्कार? आबासाहेब काय झालं? अहो बोला. मालोजी राजा नारायण वीर मरण आलं. मालोजी राजे आपल्याला कायमचे अंतरले. जिजाबाई, ओ जिजाबाई, काय काय म्हणालात? जिजाबाई म्हणालो. बाई? आम्हाला बाई म्हणालात? जिजाबाई म्हणालात? आता एवढ्या मोठ्या बाईंना बाई नाही तर काय म्हणणार? मोठ्या बाई? आणि मग आमच्यावर राग धरून आमासनी कोटी घरात रेणुका मातेचं दर्शन घ्यायला नेणाऱ्या लहान असतील का? मोठ्याच म्हणायच्या. तुम्ही बी मातेला सांगा असं काहीतरी घडव की तुमच्या मनासारखं होईल. नाही, देवी कधीही चमत्कार करत नाही. थोरल्यावने सांगितले. देवी हेच सांगते की ती देवी असूनही तिला आयुध घेऊन असुरांशी लढावं लागतं. मग आपल्याला सुद्धा लढायलाच पाहिजे. चमत्कार न लढता होणार नाही. जगदेवा, आम्ही आणि थोरल्या बाईसाहेब इंदापूरला निघू. गैरहजेरीत तुम्ही कारभार सांभाळा. जी. गोमाजी, चौकी पहारे आणि आपलं सैन्य सिंदखेड भोवती तैनात करा. आम्हाला बाहेर काढून शत्रूची चाल असेल तर ती कामयाब होता कामा नये. हुशारीनं राहा. मुतपाक खाण्यात आमच्या गैरहजेरीत कुणाही परक्याला घेऊ नका. गोमाजी, जनार्दन बाबाला आणि बजाबाला गोडीवर बोलवून घ्या. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची सोय त्याच्याकडे द्या. आम्ही बघतो नेहमी. होय, पण आम्ही आणि थोरल्या बाईसाहेबांच्या गैरहजेरीत नको. आता सगळं सावधपूर्वक करा. मुलांचं फक्त तुम्ही बघायचं. त्यात दुसऱ्या कोणाला लक्ष घालू देऊ नका. जगदेवा, कशावरही तारतम्यानं विश्वास ठेवा, भावनेनं नाही. आता निघायची तयारी करायला पाहिजे. वेळ दडून चालणार नाही. काही गैरकदम उचलू नका.
काही मनात आलं तर काकासाहेब आहेत, गोमाजी काका आहे, त्यांना विचारा. तुम्ही पुढे होऊन करू नका. आम्ही नाही म्हणून उधळू नका. जबाबदारीनं वागा. दादासाहेब, इथला गोर घेऊ नका. आम्ही आहोत. आम्ही सावध राहू. महाराजी राजे कायमचे अंतरले जगदेवा. रेणुका माते, आता गढीची जबाबदारी तूच घे. आबासाहेबांना घोर नको. हो रेणुका माते, रणात फक्त दुश्मनच मार ना, आपल्यावरच वार का? आम्ही जबाबदारीने वागू. रेणुका माते, बळ दे. आम्हाला तर कल्पनाच सहन होत नाहीये. उमा अक्का कशा सहन करतील? आमच्या आऊसाहेब आता धीर द्यायला जाणार आहे. पण आई रेणुका माते, आधी त्यांनाच धैर्य दे. बघितलंस ना, मग हा वार्ता ऐकूनच किती पाय जड झाले होते त्यांचे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेव महेश्वरे. अकार दीक्षकारांत मात्रका मंत्र मालिनी. शहाजीराजे, या. औ एरवी आपण काय काय फुशारक्या मारत असतो. मनसब, दौलत, खुर्द खते, अधिकार. पण मृत्यूच्या पुढ्यात सगळं नगण्य वाटायला. काय सांगावं, आम्ही सुद्धा कित्येकदा शिवशंभूंना बोलून गेलो, युद्धात कधी येऊ दे, पण वेळ आल्यावर बघणं सुद्धा सहन होत नाही. आमचे दादासाहेब भरल्या पानावरून उठले आणि गेले ते हे असे आले.
आबासाहेब, शहाजींनी अंत्यसंस्कार नाही केले तर नाही चालणार का? म्हणजे ते अजून स्वतःला सांभाळून आहेत. बघायला जड जाते. केवढी लहान उंमर आहे त्यांची हे सगळं करण्यासाठी. आता रीत आहे, त्याला काय करणार? आम्हाला वाटतं तुमच्या चिरंजीवांना सुचवलेला पर्याय रास्त आहे. तुम्ही पाठचे भाऊच आहात ना, तुम्ही पुढे होऊ शकता. शहाजी, तुम्हाला शक्य होत नसेल तर कर्तव्यात कसूर केलेली आबासाहेबांना आवडणार नाही आणि आम्हालाही नाही. ये इंदापुर यहाँ है। आदिल शाही फौज अभी यहां से पीछे हटी, तब भी वो किसी दूसरी ओर से अंदर आ सकती, यहां से भी आ सकती, यहां से भी आ सकती। वजीर आलम मियान राजू, आप मैदान जंग में उतरकर हमारी फौज की हौसला अफजाई करें। हाँ? जी हुजूर, हम यही चाहते हैं कि आगे की जंग आपकी मौजूदगी में हो, तभी हमें फतेह मिल सकती है। आपके यकीन ने हमारा हौसला बुलंद किया है हुजूर। इसका मतलब हुजूर का एतबार नहीं रहा। क्यों? इस ख्याल की वजह क्या है? हुजूर, इस जंग में हमारी फतेह लगभग तय है, फिर भी आपने हमारी जगह वजीर आलम मियान राजू को भेजा है। हम जैसा देखना पसंद करते हैं चीजें वैसे ही दिखती है। हमने सोचा है कि मुगलिया शहजादा शाहजहां के खिलाफ आप शरीक हो। इज्जत अफजाई का शुक्रिया हुजूर। अब तो ठीक है ना? जी हुजूर। इंदापुर में मालोजी राजे का छोटा भाई विठोजी जहांगीरी संभालेगा। एक दरख्वास्त थी हुजूर। जी? मालोजी राजा की जागीरी उनके बड़े बेटे शाहजी के नाम पे हो। क्यों? हुजूर, सिर्फ विठोजी राजा को कारोबार सौंप दिया तो गलतफहमी में वो खुद को 10,000 ही मान सकते हैं, और मालोजी राजा की जागीरी वापस ली तो फौज में गलत पैगाम जाएगा। बिल्कुल दुरुस्त ख्याल आता है।
शाहजी राजे के नाम फरमान इसरार हो। तुम्ही पाहिलं ना, शहाजी वयानं लहान पण कसं धीरानं वागताय. म्हणूनच तर नात्याबाई संपूर मोठं झालं. आता काय करू सावरून आणि सांभाळू. आमच्या जगण्याला आता काही अर्थ नाही हो. लग्नाची गाठ बांधताना जी शपथ घेतली होती ती पूर्ण करायची होती. आम्हालाही जायचं होतं त्यांच्या बरोबर. आणि शरीफजी ते सुद्धा मोठे झाले का? बघा तरी आमच्या स्वारींना आग्रह करत होते की आम्हाला सती जायचंय. पुण्यगाठीशी आलो असतोय ना त्याबाई. एवढाही अधिकार नाही का हो आमचा. अशीच अर्धवट साथ देणं नशिबी होतं का हो आमच्या. बस बस, हा एकांगी विचार झाला. मालोजी राजांचं कर्तव्य आता तुम्हालाच पार पाडायला हवं. तुम्हाला खचून चालणार नाही. वहिनी साहेब, तुम्ही काही बोलूच नका. आमची एकच इच्छा होती आणि तीही तुम्ही पूर्ण केली नाही. वहिनी साहेब, सूर्य चंद्रासारखे 2 पुत्र आहेत, पण अजून कोवळ्या वयाचे. जबाबदारीचा घोर घेऊ नका. जहागिरी, सैन्य, फौजफाटा सगळं सगळं आम्ही आमच्या शिरावर समर्थपणे पेलू. पण या कळ्या अजून उमलतायत. आणि त्यांना आधार द्यायला तुम्हाला असायला हवं. म्हणून तुमचा बेत आम्ही मुकम्मल केला नाही. काही नको. लखुजीराजे, तुम्हीच सांगा. दुश्मनाला पाठ न दाखवणारे शूर नेहमी कशाचं मरण मागतात? वीरगतीचं ना. आमच्या दादासाहेबांनी शूरवीराचं मरण मनसब स्वीकारावी तसं अभिमानाने स्वीकारलं. पण मागे शोक करणं मुनासिब आहे का? शहाजीराजे, आता तुम्हीच काकी साहेबांची समजूत काढा. जा. उमाबाई, तुम्ही आपला शोक व्यक्त करताय, पण लेकरं बघा कशी कावरी बावरी झाली. त्यांच्याशी एकांती बोलावं, मोकळी होतील. चला आपण ओसरीवर जाऊयात. अहो साहेब, काल रात्रीपासून तुम्ही अन्नाचा कणही घेतला नाही. सकाळी बाया बापड्यांना सांगत होतात की शंभू महादेवाचे सगळे गुण आमच्यात आहेत म्हणून. म्हटलं खातर करून घ्यावी की खरंच भारी अर्धचंद्र आणि माथ्यावर शुभ्रगंगा आहे की काय. अहो तुम्ही काय करताय? सगळे खोळंबलेत. सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागून राहिल्यात. बघा तरी. अहो मागावून म्हणाल, दुनियेची उठाठेव करता, स्वतःच्या घडीत काही करत नाही.
अहो साहेब, धनी धनी व्हायचं बाजूला येतं का? बाजूला काय? एक वार्ता आहे. धनी वजीरे आलम मियान राजूने सांगितलंय आणि ते बी अंमल पचवायला थोडं जडच आहे. म्हणजे आणि वजीरे आलम मियान राजूने तुझ्याजवळ पाठवली? काही खलिता नाही? खली तर येईलच की, पण वार्ता काय आहे ती तरी ऐका. मालोजी राजांची संधी मनसब त्यांच्या थोरल्या लेकाला म्हणजे शहाजी राजांना देण्याचा निर्णय झालाय. काय? वय ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. हो, नाही नाही, आता फरमान निघाल्यावर समध्या जगाला कळणारच आहे. तेव्हा खातर करून घ्या इतकंच. कालपर्यंत खाली वाकून पायाला हात लावायचे, आता मांडीला मांडी येऊन बसणार. तुम्हीच सांगा, आबासाहेबांच्या नंतर आम्ही कोणाचे पाय शिवणार? काकासाहेबांचेच ना. उमाबाई, उमाबाई, अहो काय हे उमाबाई, नवीन दिवस उगवला. अहो बघा तरी, सूर्यनारायण सोनेरी किरण घेऊन आलाय. शिंग वाजल्याचा आवाज ऐकला नाहीत की काय? शिंग वाजली तरी स्वारी तर परत येणार नाही. मग त्या निनादाची दखल घेऊन तरी काय करायचं? उमाबाई, जे घडलं ते बदलता येणारच नाही. हो, पण म्हणून तेच धरून कसं चालेल? आता काहीतरी महत्वाचं घडलंय. बाहेर तर चला. नाही आत्याबाई, आता आमच्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. परत तेच. हो, आम्ही समोर येऊन तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणारच होतो, पण तुम्ही बाहेर येणारच नाही म्हणून सांगतो. तुमच्या स्वारींची 5,000 मनसब शहाजी राजांना देण्याचं फरमान येत आहे. चला आता तरी उठा. काय? अहो कसं शक्य आहे? होय, शहाजी राजांना मनसब देण्याचं फरमान येत आहे. चला. नाही आत्याबाई, आमचा विश्वासच बसत नाहीये. बाबाई, अहो तुम्ही चला तरी. शहाजी राजे, ही मुद्रिका घ्या
आणि त्या हाशमाला द्या. ही गोड बातमी त्यांनीच आपल्याला सांगितली. मग मातोश्रीला वंदन करा आणि मग फरमानाचा स्वीकार करा. मालोजीराजे बिन बाबाजीराजे भोसले यांचा सरंजाम शहाजीराजे बिन मालोजीराजे भोसले यांना देऊन गौरवण्यात येत आहे. काळजी घ्या. उमाबाई, आता आम्हाला निघायला हवं. नाही आत्याबाई, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही मनातले विचार पूर्ण तरी करा. असं अर्धवट सांगितलं तर आमचं पाय तरी निघेल का? तुम्ही जाऊ नये असंच वाटत होतं, पण मनात आलं तुम्हाला तरी आम्ही किती दिवस थांबवू शकणार. अखेर हे सगळं उघड्या डोळ्यांनी एकट्यांनी स्वीकारत पुढे जायला हवं. अशा ना उमेद का होता? सकाळचे क्षण जसे उमेदीचे होते तसेच आणखीनही येतील. शंभू महादेवाची इतकी सेवा करता, तो काय तुम्हाला कायम दुःखी ठेवणार आहे का? सगळं समजतंय आत्याबाई, पण मनाची समजूत कशी काढायची? तुम्हाला एक सुचवू? वेरूळला जावं काही दिवस तरी. इथं राहून त्याच आठवणी येणार. वेरूळला गेलात तर तिथं कृष्णेश्वराकडे मन मोकळं करता येईल. तुम्ही येता? स्वारींना इथून अहमदनगरला पातशांच्याकडे जावं लागणार आहे. आम्हालाही सिंदखेडी जावं लागेल. तिथला कारभार पाहायला हवा ना. आणि आता तुम्ही स्वतःला सावरून धीरानं उभं राहायला हवं. इथून आम्ही अहमदनगरला जाऊ, पातशाच्या दरबारी जाऊन मग सिंदखेडी जाऊ. तुम्ही थोर आहात, अनुभवी आहात. तुम्हीच सांगा, हे जे काही घडतंय हे योग्य आहे का?
अहो दिसती गोष्ट आहे ना, सगळा कारभार आम्ही बघायचा आणि मनसब मात्र त्यांना बहाल केली आहे. पण हजरत पातशांनी काही विचार करूनच केला असेल ना. उमर कमी असताना मनसब देत नाही. आमच्या आबासाहेबांच्या वेळेस वेगळा न्याय होता, तेव्हा सरंजाम जमा केला का, तर उमर कमी होती म्हणून. मग आता वेगळा न्याय का? हो, पण सरंजाम जप्त केला नाही हे तर योग्य केलं ना. अहो, तो परत मिळवायला किती कष्ट पडतात हे तुम्ही स्वतः अनुभवलायच की. म्हणजे बोलणंच खुंटलं म्हणायचं. आता याला चांगलं म्हणायचं तर पुढे काय बोलणार? गैरसमज करून घेऊ नका, आम्ही तुम्हाला काय समजवत नाही. पण समजा हेच उलट झालं असतं तर तुम्ही काय म्हणाला असता? कुणाच्याही नावानं सरंजाम द्यायचा होता, जप्त का केला? बरोबर ना, मनात हेच आलं असतं ना. हो म्हणजे तेही बरोबरच आहे. आमच्या नजरेतनं एकच सांगतो, आता आमच्यासारखे येणारे 2 दिवसाचे पाहुणे असतात, पण मालोजींच्या मंडळींना आणि लेकरांना आता खरा आधार तुमचाच आहे. नाही नाही, त्यांना कधीच अंतर देणार नाही. उद्या वर गेल्यावर दादासाहेबांना आम्हालाच जबाब द्यावा लागणार आहे. मुजरा रुजू व्हावा. शरीफजी, तुम्ही मुजरा? मग काय, पातशहाचे मनसबदार झालात. गंमत नाहीये, शिरी मोठी जबाबदारी आहे. पातशहांपेक्षा आबासाहेबांचं नाव राखण्याची जबाबदारी मोठी आहे. माफ करा दादासाहेब, राग धरू नका. आम्ही आपल्याला आबासाहेबांच्या जागी मानूनच मुजरा केलाय असं समजा. जिजा, चला. अहो, आता स्वतःला सावरायला हवं. असं आसवं काढून आपल्याला हवं ते मिळालं असतं तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना. चला बघू थाळ्याला. आम्हाला भूक नाहीये. भूक का नाहीये? हे बघा, एक उपाय आहे, तुमच्या थोरल्या आऊसाहेबांनीच सांगितलं आहे. आपल्या ज्या काही चिंता असतात ना, त्या रेणुका मातेच्या पायाशी वाहून टाकायच्या आणि निर्धास्त व्हायचं. चला, आपण आधी देवघरात जाऊ, मग मुतपाका. नाही, आम्ही आता कधीच देवघरात येणार नाही. जिजा हो, असं बोलू नये. देवावर रागवणे इतके का आपण मोठे झालो? चला बघू. नाही, आमचं आणि त्यांचं बोलणं कुठे झालं होतं ते ठाऊक आहे. आमच्या देवघरात रेणुका माते समोरच झालं होतं. आम्हाला जिजाबाई म्हणून पहिलं त्यांनीच पुकारलं होतं. पण काकी, देव नेहमी चांगल्या माणसांनाच का घेऊन जातो? आता देवाची योजना आपल्याला कशी कळणार? बघा, म्हणजे मालोजी राजे तुम्हाला मोठ्या बाई समजत होते आणि तुम्ही काय असा हट्टीपणा करता लहान मुलांसारखा, त्यांना वाईट वाटेल. चला, आपण आधी देवघरात जाऊ आणि मग. आम्ही बोलणारच नाही ते. जी देवी आपल्याला शस्त्र हाती घ्यायला सांगते
तीच देवी शस्त्र हाती घेणाऱ्याला का विजय देत नाही? जिजा, तुम्ही असं काही बोलायला लागलं की आम्हाला भीतीच वाटते. अहो, बाईच्या जातीने इतकं निडर असू नये. आम्ही नाही असं मानत. जे काही पाऊल उचलाल ते जोखमीनं उचला. जबाबदारीनं वागा. सावरायला, समजवायला, शिकवायला आता तुमचे आबासाहेब नाही. आऊसाहेब, आम्ही आणि शरीफजी असं काहीही करणार नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. हो आऊसाहेब. हजार मनसब तुम्हाला मिळाली असली तरी सुद्धा काकासाहेबांशी बरोबरी करू नका. आतापर्यंत त्यांच्याशी जसं आदरानं वागलात तसंच कायम ठेवा. हो साहेब, त्यात आत्ताच नाही तर कधीच बदल होणार नाही. हा आमचा शब्द आहे. सख्खा चुलत असं केलेलं आबासाहेबांना आवडत नव्हतं. याद आहे ना? स्वार्थापायी भावंडांची वैर करणं ही आपली रीत नाही, शहाजाद्यांची रीत आहे. तेव्हा तुम्ही एकत्रच राहा. एक दिलानं राहिला तर तुमच्याकडे कोणाचीही वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. आम्ही कोणालाच अंतर देणार नाही आऊसाहेब. आबासाहेबांच्या नावाला धक्का लागणार नाही. कोणाचीही मान खाली जाईल असं वर्तन आमच्या हातून कधीच होणार नाही. मालोजी राजा होनहार, जाबाज, हमने आपसे क्या कहा? आप अपनी जुमा में हमसे बात कीजिए. हम भी कोशिश करेंगे. हमारे पुरखों और बुजुर्गों का मर्तबा हम भी रखते हैं, लेकिन रियासत की जुबां में हम बात करेंगे तो उनके दिलों में अपने लिए जगह बना पाएंगे. अपन जाबाज कह रहे थे? जी हुजूर. मालोजी राजे पराक्रमी होते, एकदम दिलदार. वही रुतबा आपके होने वाले दामाद में भी है. दामाद? नहीं नहीं हुजूर, ऐसी कोई बात नहीं है. तुम्ही तर त्यांना शबूत दिला होता ना? नाही, शब्द नाही. आणि आता मालोजी राजे गेले, आता त्यावर बोलून काय हासिल होणार? क्यों नहीं? शादी तो बघा, आम्ही आमच्या जुमानीत बोलू लागलो. अहो, लगीन तर बेटेशी करायचंय ना. पण आता यानी हमारा फैसला गलत था. खामखा हमने उन्हें 5,000 ही जहांगीरी दी. नहीं नहीं हुजूर, आप तो रहमदिल है, पारखी नजर रखते हैं. यानी आप हमें मानते हो की शहाजी अपने वालिद का रुतबा रखते हैं, बहादुर है, त्यांच्यासारखे शूर सिपे सालार मानते हो ना? बिल्कुल हुजूर. आज तुम्हाला तो लहान वाटत असेल, पण कल का शेर है वो. रियासत की नजर से बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं हुजूर. और रिश्तों की नजर से काय अडचण आहे? अडचण काही नाही, पण विश्वास हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. तो क्या उन्होंने आपका भरोसा तोड़ा है? आमचे धाकटे बंधू सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन गेले होते, तेव्हा त्यांच्यावर मारेकरी घातले गेले. मग कसा ठेवणार विश्वास? किसकी जुर्रत थी ये? हुजूर, किसी का नाम लेना मुनासिब नहीं है. चोरांसारखे आले आणि हल्ला केला, मारेकऱ्यांसारखा नाही. पण कुणाकडे बोट दाखवलं तर ते सहजपणानं आपलं अंग काढून घेतील. लेकिन वो लुटेरे तो बताएंगे ना? नाही हुजूर, आमच्या बंधूने त्यांना ठार केलं.
नाही तर त्यांच्या जीवावर बेतलं असतं. फिर भी ये मुनासिब नहीं. जिसकी भी ये साजिश है वो छिप कर नहीं रह सकता. इस संगीन जुर्म की तह तक हम जाएंगे. अहो गोदाताई, लवकर पाणी घेऊन ये. थोरल्या आल्यात बघ. हो इथं या तरी या. उमाबाई कशा आहेत? हो, आमच्या मनातही त्यांचाच विचार आला. कशा आहेत त्या? किती हसऱ्या हसायच्या, देवालाच बघवत नाही. खूप धीराच्या आहेत त्या, जितक्या लाघवी तितक्याच समंजस. आणि देव पण सगळ्या गोष्टी बरोबर तोलतो. जिथं दुःख देतो तिथं काही प्रमाणात भरपाई सुद्धा करतो. अहो आम्हाला पटत नाहीये. एक माणूस गेलं, त्याची भरपाई कशी होऊ शकेल? जिजा, अहो त्याची भरपाई नाहीच होऊ शकणार. पण जशी रात्र होते तसाच त्या मागोमाग दिवसही येतो. होता ती अजून आली नाही. थांबा, आम्हीच तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. जिजा, अहो त्यांनी रेणुका मातेवर सगळ्या देवांवरच राग धरलाय. आमच्याशी सुद्धा काल तेच बोलत होत्या. थोरल्या बाई, तुम्ही भरपाई बद्दल सांगत होता. हो, खरंच ती वार्ता आली आणि उमाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं बघा. अगं बाई, एवढं काय झालं? पातशहानी शहाजी राजांच्या नावानं 5,000 मनसबीचं फरमान धाडलं. वडिलांची मनसब मुलाला मिळाली बघा. काय तो रुबाब! मुजरा असावा तर असा. गुडघे टेकवून पातशहांचं फरमान मस्तकी लावताना डौल असू शकतो, नजाकत असू शकते, हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं. मालोजीराजे बिन बाबाजीराजे भोसले यांचा सरंजाम शहाजीराजे बिन मालोजीराजे भोसले यांना देऊन गौरवण्यात येत आहे. मुजरा, त्यातल्या डौल दिमाखाबद्दल कौतुक वाटतं आऊसाहेब. का का कौतुक वाटू नये? अहो 5,000 मनसब मिळाल्याचं कौतुक वाटू नये का? अहो मनसब 5,000 असो किंवा 10,000, अखेर ती चाकरीच ना. घ्या पाणी घ्या. जिजा हो, ऐकलत का तुम्ही? कोणाला मनसब मिळाली आहे? ऐका तर. थोरल्या बाई, नाही ऐकलं त्यांनी. ऐकलं असतं तर थांबल्या नसत्या का? पातशहांना कोणीही मुजरा केलेला रुचत नाही त्यांना. मागे ना एका थाळ्यावर चाकरीबद्दल बोलल्या होत्या. त्यांच्या मनात त्याबद्दल राग आहेच. आपले आबासाहेब अर्ध्या वयाच्या पातशहासमोर मुजरा करतात याचा राग आहे हे आम्हाला समजतं. अहो पण वेळ वखत काय? मनसब कोणाला मिळालीये हे जाणून घ्यायला नको का? हे वयच असं असतं.
खूप समाज आहे असं वाटतं कधी कधी वाटतं खूप लहान आहे. दादासाहेब, तुम्ही हा चौक पुरा करताय ना? आम्हाला पण शिकायचंय. शरीफजी, अहो चारी दिशांनी ज्याला जमतात त्याला चौक म्हणतात. आधी एका दिशेने तलवार चालवायला शिका, मग चौक करा. काय दादासाहेब, शहाजीराजे बघा. काय शहाजीराजे? 5000 मनसब फारच मनावर घेतलेली दिसते. तलवारीची धार आणि मनातली हिंमत आपल्या श्वासा इतकी सवयीची करण्याचा प्रयत्न करतोय दादासाहेब. कशासाठी? मनसबदार म्हणून तुम्हाला लढायचं थोडंच आहे. हो ना, लढायचं काम हाताखालचे लोक करतील की. तुम्ही फक्त मनसब सांभाळायची. ही सवय मनसबीसाठी नाही, मसनदीसाठी आवश्यक आहे. म्हणजे चाकरी नाहीच, मालकच. म्हणजे दादासाहेब, मसनद म्हणजे गादी, म्हणजे तख्त, म्हणजे सिंहासन. बस, हमें और कुछ नहीं सुनना. तख्त से बेवफाई हम बर्दाश्त नहीं करेंगे. गुस्ताखी माफ हो हुजूर. तख्त से बेवफा तो हम सपने में भी नहीं होंगे. और आपसी लड़ाई, आपने वजीर मियां राजू के सरदारों का खात्मा करना, आपने वजीर मलिक अंबर के सरदारों को मारना, इसे हम क्या कहे? यह हमारी नजर में सल्तनत से बगावत है, तख्त से बेवफाई. लखोजी राजे, बरोबर आहे ना? आम्हीच जहागिरी दिलेल्या सरदारांचा खात्मा होतो, आमचेच लोक करतात, म्हणजे बगावतच झाली ना. नहीं हुजूर, ऐसी गुस्ताखी हम नहीं करेंगे. हाँ, हमारे मालोजी राजे हमने गंवाए हैं, लेकिन ऐसी कोई भी हरकत हमारी ओर से नहीं हुई है. अच्छा, लखुजी राजे बोला, तुमचा अनुभव बोला. आमचे धाकटे बंधू बोलो, किसकी हरकत है ये? लखुजी राजे, आपके भाई पर हमला हम करेंगे? हम तो भोसले जाधव का रिश्ता हो म्हणून कोशिश करतो, तो फिर हम ऐसी हरकत क्यों करेंगे? हुजूर, आम्ही सुद्धा एवढा खालच्या हरकत करणार नाही. लखुजी राजे, हम ये शादी क्यों चाहते हैं वो भी साफ साफ बता दे. सल्तनत को नए जोश, नए खून, नए सोच की अक्सर जरूरत रहती है, जो अपने इलाके महफूज रखे, आवाम को खुश रखकर सरहदें बढ़ा दे. इतिहास गवाह है, इसलिए हमारा इरादा नेक है. लखोजी राजे, हम आज दोनों वजीरों के सामने ये फरमान इसरार करते हैं कि ये शादी होगी